नमस्कार. कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण पिकलेल्या केळीपासून गोड आप्पे बनवणार आहोत. मस्त असा चवीला हा पदार्थ लागतो. पहा किती छान अशी त्याला जाळी पडली आहे. मधूनसुद्धा खूप जाळीदार असा हा पदार्थ बनतो. तर पहा, छान असे जाळीदार आपले आप्पे तयार झालेले आहेत. बऱ्याचदा काय होतं, घरामध्ये जास्त प्रमाणात केळी आणली जाते आणि केळी 2 ते 3 दिवस राहिली की ती लगेच जास्त पिकते. थोडीशी काळी पडते वरतून आणि आतून खूप जास्त पिकलेली लागते. तर ही केळी खावीशी वाटत नाही. तर याच केळीपासनं आज आपण छान असा गोड पदार्थ बनवणार आहोत. लहान मुलेसुद्धा हा पदार्थ आवडीने खातात आणि त्यांच्या पोटामध्ये हेल्दी स्वरूपात केळीसुद्धा जाते. तर मस्त असा हा पदार्थ आपण बनवणार आहोत. त्यासाठी खूप जास्त पिकलेली केळी इथे मी घेतलेली आहेत. तर पहा, खूप चांगली ही केळी पिकलेली आहेत. त्याचं जे साल असतं ते सुद्धा आपोआप निघत आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला या केळीचे तुकडे करून टाकायचे आहेत. 5 ते 6 केळी मी घेतलेल्या आहेत. सर्व केळींचे असे तुकडे करून टाकायचे आणि याच्यामध्ये 1 वाटी दूध टाकायचं आहे. 3 ते 4 चमचे साखर टाकायची आहे. साखर तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. केळीसुद्धा गोड असते, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर याच्यामध्ये टाकू शकता. साखरेऐवजी गूळ वापरला तरीही चालेल. आता याला चांगलं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं. तर पहा, मी याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घेतलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी मैदा टाकायचा आहे. मी इथे मैद्याचा वापर केला आहे. तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता. फक्त गव्हाचं पीठ वापरल्यानंतर आप्पे थोडेसे जास्त लालसर दिसतात. आता ह्यालासुद्धा आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरून घ्यायचं आहे. आता मिक्सरमध्ये हे बॅटर व्यवस्थित असं फिरून घेतलं आहे आणि पहा, सर्व छान असं मिक्स झालेलं आहे. आता एका भांड्यामध्ये हे बॅटर आपल्याला टाकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. 2 चमचे दही टाकायचं आहे. आता जर तुमच्याकडे बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर साधा खाण्याचा सोडा जो असतो तो अर्धा चमचा टाकला तरीही चालेल. व्यवस्थित असं आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा आणि दही याच्यामुळे छान असे जाळीदार हे आप्पे बनतात. तर हे पीठ मला थोडंसं पातळ वाटतंय, तर याच्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ अजून टाकणार आहे. खूप पातळ पिठाचे आप्पे होत नाहीत, ते पॅनला तसे चिपकून राहतात. तर याच्यामध्ये आता आपल्याला लागेल तसं गव्हाचं पीठ मिक्स करत जायचं आहे. साधारण अर्धी वाटी अजून पीठ मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. एकंदरीतच काय, आपल्याला थोडंसं घट्टसर हे बॅटर बनवून घ्यायचं आहे. घट्ट पीठ असलं म्हणजे आप्पे छान असे उलटतात आणि पॅनला चिटकत नाहीत. तर आता मी याच्यामध्ये पीठ टाकलं आणि व्यवस्थित असं आता याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर पहा, अशा पद्धतीचं पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. खूप पातळ नाही करायचं. थोडं घट्ट झालं तरी चालेल, पण पातळ व्हायला नको, नाहीतर आप्पे पॅनला चिटकून राहतील. आता आप्पे पॅन आपल्याला चांगला गरम करून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये थोडं थोडं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यानंतर 1 चमचा बॅटर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. सर्व ह्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर पहा, आता याला लगेच जाळी पडलेली आहे. गॅस आता आपल्याला अगदी बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटासाठी हे आप्पे आपल्याला एका साईडनं शिजून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवा, गॅस आपल्याला बारीकच ठेवायचा आहे, कारण याच्यामध्ये केळी असल्यामुळे खूप पटकन हा पदार्थ शिजला जातो आणि करपूसुद्धा शकतो. त्याच्यामुळे बारीक गॅसवरतीच फक्त 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटानंतर आपण याला चेक करून बघूयात आणि आप्पे जरासे उलटत असले की सर्व आप्पे आपल्याला उलटून घ्यायचे आहेत. आप्पे जर पॅनला चिटकत असतील तर अजून अर्ध्या मिनिटासाठी झाकण ठेवून याला शिजून घ्यायचं. एका चमच्याच्या मदतीने हे सर्व आप्पे आता मी पलटी करून घेत आहे. तर पहा, किती छान अशी त्याला जाळी पडलेली दिसते.
आणि मस्त एका साईडने ते भाजल्या गेलेले आहेत. खूप जास्त त्याला डार्क लालसर रंग येईपर्यंत भाजायचे नाही, नाहीतर थोडीशी कडसर अशी टेस्ट त्याची लागते. आता दुसऱ्या साईडने 1 ते 2 मिनटासाठी आपण याला वापस वाफवून घेऊयात. तर पहा मस्त आता 1 ते 1.5 मिनटे मी याला शिजून घेतलेलं आहे आणि छान असे दुसऱ्या साईडने सुद्धा हलकेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत. तर पहा मस्त वरतून आणि आतून दोन्ही साईडने त्याला छान अशी जाळी पडलेली आहे आणि मस्त शिजले गेलेले आहेत. खूप छान असे हे आप्पे बनवून तयार होतात. आता यापुढे घरामध्ये केळी शिल्लक राहिली तर तिला फेकून न देता या पद्धतीने उपयोगात आणा. छान असा हेल्दी पदार्थ तयार होतो. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. कशी वाटली ती कॉमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू साध्या सोप्या आणि चमचमीत रेसिपींसोबत. तोपर्यंत बाय बाय.